हॅलो एव्हरीवन, गुरुकुल इंजिनिअरिंग अकॅडमीच्या ह्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज आपण आपल्या ह्या व्हिडिओ सेशनमध्ये सेकंड इयर डिप्लोमा सिव्हिलसाठी जो थर्ड सेमिस्टरमध्ये एक सब्जेक्ट आहे ॲडव्हान्स्ड सर्व्हिंग. या ॲडव्हान्स्ड सर्व्हिंग सब्जेक्टसाठी एक्झाम पॅटर्न काय आहे, सेकंड थिंग यासाठी सिलेबस काय आहे, कोणकोणते टॉपिक्स आपल्याला स्टडी करावे लागणार आहे, प्रत्येक टॉपिकचं वेटेज काय आहे, हे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. व्हिडिओ महत्त्वाचा आहे, छोटासा व्हिडिओ असेल त्यामुळे शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे. बरं, सगळ्यात आधी मी माझं इंट्रोडक्शन देतो. मित्रांनो, माझं नाव जे आहे विनायक कांदळकर. मी माझं डिप्लोमा गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक अमरावती या कॉलेजमधून पूर्ण केला. माझं इंजिनिअरिंग पुणे विद्यापीठातून केलेलं आहे. त्यानंतर मी गेट एक्झामचं आणि एमपीएससीचं प्रिपरेशन केलं. L&T कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये जॉब केलेला आहे. अगदी सर्वे करणे, वेगवेगळे जे ओपन लँडवरती आपण जे सर्वे करतो, त्यानंतर अगदी फाउंडेशन पासून जे अगदी स्लॅब, बीम, कॉलम कास्टिंग, फिनिशिंग वर्क या ज्या काही कन्स्ट्रक्शन ऍक्टिव्हिटी असतील, संपूर्ण कन्स्ट्रक्शन ऍक्टिव्हिटीचा मी L&T कंपनीमध्ये अनुभव घेतलेला आहे. L&T ही जे काही आपल्या टॉप मोस्ट कन्स्ट्रक्शन कंपनी मधली एक कंपनी आहे. ठीक आहे, तर तिथे काम करण्याची संधी मिळाली, वॉटर टँक स्ट्रक्चरवरती काम करण्याची संधी मिळाली, RMC कॉन्क्रीट प्लांट मधला पण अनुभव घेतला. मग वेगवेगळे जे कन्स्ट्रक्शन मटेरियल असतील, जसं सिमेंट आहे, सँड आहे, ऍग्रिगेट आहे, कॉन्क्रीट आहे, ब्रिक्स असतील, यावरच्या ज्या वेगवेगळ्या टेस्ट असतील, IS कोड अनुसार आपण कशा पद्धतीने सगळे जे ऍक्टिव्हिटीज आहेत ते करतो, हे सगळ्यांचा अनुभव मी साईट वर्क मध्ये घेतलेला आहे. त्यासोबतच मागच्या साधारणतः 2018 पासून मी टीचिंग फील्डमध्ये आहे. 6 वर्षाचा मला अनुभव आहे मित्रांनो. आणि ह्या टीचिंग फील्डमध्ये मी महाराष्ट्रातल्या एवढ्या पण मोठमोठ्या MPSC, SSC, JEE, गेट एक्झामिनेशन असतात, म्हणजे जे सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी ज्या वेगवेगळ्या डायरेक्ट रिक्रुटमेंट एक्झाम निघतात, सरळ सेवा भरती, PWD डिपार्टमेंट असेल, WRD डिपार्टमेंट असेल, टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंट असेल, या अशा वेगवेगळ्या विभागाच्या ना सरळ सेवा भरती निघत असतात. तो यासाठी मी कोचिंग प्रोव्हाइड करतो. महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर, पुणे, नाशिक, नागपूर, अगदी त्या ठिकाणी ठाणे, मुंबई या सगळ्या अकॅडमी ज्या ऑफलाईन स्वरूपात होत्या लॉकडाऊनच्या आधी 2019 पर्यंत, तिथे शिकवलेलं आहे ना. ऑनलाईन मध्ये मी सुद्धा वेगवेगळ्या अकॅडमीला टीचिंग करत आहे. तर मित्रांनो, अनुभव तर आहे, त्यासोबतच हे झालं गेट आणि MPSC, JEEच्या एक्झामसाठीचा माझा एक्सपिरियन्स. डिप्लोमा आणि इंजिनिअरिंगचे सब्जेक्ट तर अगदी 2018 पासून मी सगळे सब्जेक्ट जे आहे शिकवलेले आहे. सिव्हिल इंजिनिअरिंग मधला कोणताही सब्जेक्ट बद्दल जो कन्सेप्ट लागतात ते सगळे कन्सेप्ट आपल्याकडून पुरवल्या जातील. आपल्या ह्या ऑनलाईन कोर्सेसमध्ये सगळ्या गोष्टी समजणार आहे. तुम्ही एकदा व्हिडिओ कोर्स बघा, तर सगळ्या गोष्टींचा तुम्हाला आयडिया येऊन जाईल. ओके, आता बघा, आता आपल्या सब्जेक्टवर येऊया. आपण त्या ठिकाणी महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन मुंबई MSBT ने जो सिलेबस स्पेसिफाय केलेला आहे फॉर दिस सब्जेक्ट ॲडव्हान्स्ड सर्व्हिंग, या ॲडव्हान्स सर्व्हिंग साठीचा सिलेबस आपल्याला बघायचा आहे. डिप्लोमा सेकंड इयर सिव्हिल मध्ये अगदी थर्ड सेमिस्टरला हा सब्जेक्ट आहे ॲडव्हान्स्ड सर्व्हिंग. के स्कीम अनुसार जे लेटेस्ट आहे ना 2022-23 अनुसार आपण या सगळ्या जे काही एक्झाम पॅटर्न सिलेबस सगळे डिस्कस करणार. सब्जेक्टचा कोड जो आहे ॲडव्हान्स सर्व्हिंग साठीचा तो आहे 313321. हा सब्जेक्ट कोड तुम्हाला एक्झामच्या वेळेस वगैरे माहित असणं गरजेचं असतं. ठीक आहे, तर ॲडव्हान्स सर्व्हिंग हा सब्जेक्ट बघूया. हा, तर एक्झामिनेशन स्कीम काय आहे, तर बघा मित्रांनो, एक्झामिनेशन स्कीमला आपण दोन पद्धतीने डिवाइड करूया. पहिला आहे मित्रांनो थिअरी वाला पार्ट आणि सेकंड आहे प्रॅक्टिकल वाला पार्ट. ठीक आहे, थिअरी आणि सेकंड आहे प्रॅक्टिकल, असे या दोन पार्ट मध्ये आपण माहिती बघूया. पहिला जो थिअरी वाला पार्ट आहे तिथे दिलेला आहे FATH. ठीक आहे, हे FATH काय आहे, तर FATH ला आपण म्हणतो फॉर्मेटिव्ह असेसमेंट. फॉर्मेटिव्ह असेसमेंट. त्यानंतर लिहिले SATH म्हणजे समेटिव्ह असेसमेंट, आणि मग टोटल दिलेली आहे मार्क्सची. प्रॅक्टिकल मध्ये पण पुन्हा FAPR, SAPA आणि SLA दिलेला आहे. तर इथे FA पुन्हा तेच फॉर्मेटिव्ह असेसमेंट, SA समेटिव्ह असेसमेंट, आणि SLA जो आहे तो सेल्फ लर्निंग असेसमेंट आहे. ओके, ते @ जिथं आहे तिथे त्या ठिकाणी इंटरनल असेसमेंट असेल. आता इथे हॅशटॅग दिलेला आहे म्हणजे इथं ऑनलाईन एक्झामिनेशन होणार आहे. ठीक आहे मित्रांनो, हा, हे इथे त्या ठिकाणी जे काही शॉर्टकट्स वापरलेले आहेत त्याचं फुल फॉर्म इथं दिलेलं आहे. आता आपण हे समजून घेऊया नेमकं हे काय आहे. सर बघा, तर बघा मित्रांनो, काय असेल तर सगळ्यात पहिले तुम्हाला त्या ठिकाणी दोन क्लास टेस्ट असणार आहे. दोन क्लास टेस्ट म्हणा किंवा युनिट टेस्ट असणार आहे. ठीक आहे, ह्या ज्या दोन क्लास टेस्ट आहेत ना, या ज्या दोन क्लास टेस्ट आहे याबद्दल माहिती बघूया. यामध्ये पहिली जी क्लास टेस्ट आहे ती असेल 30 मार्क्सची. दुसरी क्लास टेस्ट ती देखील 30 मार्क्सची असेल. आणि या दोन्ही क्लास टेस्ट मध्ये तुम्हाला जे मार्क्स मिळतील मित्रांनो त्याचा ऍव्हरेज काढला जाईल. ऍव्हरेज मार्क्स तुमचे काढले जाणार आहे. ठीक आहे, हा,
उदाहरणार्थ ठीक आहे, तर इथं आपण एक एक्झाम्पल बघूया. सपोज आपल्याला क्लास टेस्ट मध्ये, पहिल्या क्लास टेस्ट मध्ये 30 मार्क्स है ना, हे 30 मार्क्स जे आहे या 30 पैकी तुम्हाला सपोज उदाहरणार्थ मिळालेले आहेत 20 मार्क्स, आणि सेकंड क्लास टेस्ट मध्ये तुम्हाला आउट ऑफ 30 मिळालेले आहे 18 मार्क्स है ना, 18 मार्क्स मिळाले. ठीक आहे, आता बघा हे जे दोन्हीही क्लास टेस्ट मध्ये मिळालेले मार्क्स आहेत यांचं ऍव्हरेज काढायचं आहे, याचं ऍव्हरेज काढायचं आहे, आणि पुन्हा मग आउट ऑफ 30 तुमचं जे ऍव्हरेज आहे तो निघणार आहे. बघा आता ऍव्हरेज किती निघेल, ऍव्हरेज काढायचं ना आपल्याला. तर बघा आता पहिले 20 आणि हे 18, 20 मार्क पहिल्या क्लास टेस्ट मध्ये, दुसऱ्या क्लास टेस्ट मध्ये किती मिळाले रे, 18 मार्क निघाले. ठीक आहे, हा, सो 20 प्लस 18 हे झाले 38 मार्क. ठीक आहे, 38 मार्क. क्लास टेस्ट किती झालेले रे तुमच्या, 2 क्लास टेस्ट झालेले, म्हणून याला डिवाइड बाय 2 करा म्हणजे ऍव्हरेज निघेल. म्हणजे किती झालं, 19 मार्क्स आलेले आहेत. हे तुमचे ऍव्हरेज स्कोर आहे. हा जो आहे हा तुमचा ऍव्हरेज स्कोर आहे. ठीक आहे, ऍव्हरेज स्कोर आउट ऑफ 30 मार्क्स. ठीक आहे, ऍव्हरेज स्कोर आउट ऑफ 30 मार्क्स. तर तुमचे ऍव्हरेज मार्क्स मी इथे लिहित आहे 19 मार्क्स आउट ऑफ 30. क्लिअर आहे हे? ठीक आहे, हे क्लिअर झालं तुम्हाला. तुमचे जे ऍव्हरेज मार्क्स आहेत ना हे मॅटर करणार आहे 30 पैकी किती येत आहेत. ठीक आहे, भरपूर मुलांना इथं डाऊट असतो की ऍव्हरेज मार्क्स म्हणजे कसं. ठीक आहे, तर पहिल्या क्लास टेस्ट मध्ये आणि दुसऱ्या क्लास टेस्ट मध्ये जे मार्क्स मिळतील त्या दोघांना ऍड करा, डिवाइड बाय 2 करा, मग आउट ऑफ 30 तुमचं ऍव्हरेज निघणार आहे. इथं दाखवलं मी काढून. ओके, चला, तर हे झालं क्लास टेस्ट बद्दल. अशा ह्या 2 क्लास टेस्ट किंवा 2 युनिट टेस्ट म्हणा, तुमच्या कॉलेजेसमध्ये जे फॅकल्टीज किंवा जे टीचर्स आहेत तेच पेपर सेट करतात आणि तेच पेपर चेक देखील करणार, आणि मग तुम्हाला जे काय मार्क्स आहे ते कॉलेजेसमध्ये कळतात. हे झालं क्लास टेस्ट किंवा युनिट टेस्ट बद्दल. 2 क्लास टेस्ट किंवा 2 युनिट टेस्ट म्हणा. त्यानंतर बघा मित्रांनो, तुमचं असेल एंड सेमिस्टर एक्झाम, एंड सेमिस्टर किंवा फायनल सेमिस्टर एक्झाम, बोर्डाचा पेपर, MSBTचा पेपर. ठीक आहे, हा, आता ह्या एक्झाम मध्ये काय असतं रे, तर ह्या एंड सेमिस्टर एक्झाम मध्ये म्हणजे हा किती मार्क्स असतो, तर 70 मार्क्स असतो. MSBTE हा पेपर सेट करते. हा पेपर कोण सेट करतं, MSBTE थ्रू सेट केला जातो, महाराष्ट्र स्टेट बोर्ड कडून सेट केला जाणार आहे. 70 मार्काचा पेपर असणार संपूर्ण महाराष्ट्रासाठी. MSBTच्या अंडर जेवढे कॉलेजेस आहे त्यासाठी हा पेपर असणार आहे. MSBTचा पेपर 70 मार्कांचा पेपर आहे. ठीक आहे, मग ह्यापैकी तुमचा जो काही स्कोर असेल, यापैकी तुमचा जो काही स्कोर असेल 40 मार्क्स 50 मार्क्स वगैरे है ना, उदाहरणार्थ है ना, उदाहरणार्थ आपण असं कन्सिडर करूया एक्झाम्पल, तुम्हाला 70 आउट ऑफ तुम्हाला 60 मार्क्स मिळालेले आहे. तुम्हाला 60 मार्क्स मिळालेले आहे. आता आपण आधी जो क्लास टेस्ट मध्ये, युनिट टेस्ट मध्ये जो ऍव्हरेज घेतला तो किती होता रे, 19 मार्क्सचा. ठीक आहे, आता बघा तुमची टोटल कसे निघते, तुमचा जो एंड सेमिस्टरचा जो रिझल्ट आहे तो कसा निघतो, तर तुमच्या क्लास टेस्टचं जे ऍव्हरेज आहे, क्लास टेस्टचा जो काही ऍव्हरेज आहे तो किती होता रे, सो क्लास टेस्टचा ऍव्हरेज होता 19 मार्क. आउट ऑफ 30 मधून तुम्हाला ते 19 मार्क मिळालेले आहे ना, प्लस हे जे 19 मार्क आहे हे 60 मार्कांमध्ये ऍड करणार. मग किती होणार रे, तर हे होणार आहे त्या ठिकाणी तुमचे 79 मार्क्स. 79 मार्क्स आउट ऑफ 100. 79 मार्क्स आउट ऑफ 100. तर हा जो आहे हा तुमचा टोटल मार्क्स आहे. हा तुमचा फायनल 100 मार्कांचा जो टोटल जे तुमचा रिझल्ट आहे तो 100 मार्कांपैकी थिअरीमध्ये किती पडले, तर हे तुम्हाला पडतील त्या ठिकाणी. हे दोन्ही ऍड केले, क्लास टेस्टचे जे ऍव्हरेज मार्क आहे प्लस 70 पैकी तुम्हाला जे काही मार्क्स पडलेले आहेत हे दोन्ही ऍड केलं तर तुमचा एक फायनल 100 पैकी है ना हे येत आहे. तिथे एक्झाम्पल म्हणून घेतलं तर 79 मार्क्स येत आहेत. बरं, मिनिमम पासिंग किती आहेत रे मित्रांनो, तर मिनिमम पासिंग जे आहे 100 पैकी पासिंग मार्क आहे 40. हे पासिंग मार्क आहे, एवढे तुम्हाला मिळवावेच लागतील. पासिंग मार्क आहे. ठीक आहे, एवढे तुम्हाला मिळवावेच लागतील. 40 मार्क्स आउट ऑफ 100 पासिंग. बरं, क्लिअर झालं हे. ओके, येस. सो हा झाला थिअरी पोर्शन. टोटल 100 मार्क्सची एक्झाम होती, मिनिमम त्यापैकी पासिंग आहे 40 मार्क्स. ओके, त्यानंतर मित्रांनो तुमचं प्रॅक्टिकल एक्झाम घेतले जातात है ना, किंवा मॅन्युअल वगैरे असतात तुम्हाला, किंवा मग काही असाइनमेंट दिल्या जातात किंवा ट्युटोरियल दिले जातात. ठीक आहे, आता त्याबद्दल माहिती बघायची आहे.
बघा आता हा जो पहिला आहे FAPR म्हणजे फॉर्मेटिव्ह असेसमेंट प्रॅक्टिकल, ठीक आहे. इथे काय केलं जातं, हे 25 मार्कांचं असतं. इथं मॅन्युअल दिलं जातं किंवा सपोज तुम्ही जसं आता ऍडव्हान्स सर्वेमध्ये सर्वे वगैरे करताय, रिडिंग वगैरे लिहितायत आणि असं एक मॅन्युअल वगैरे काहीतरी तुम्हाला असणार आहे, फील्ड बुक, लेवल बुक वगैरे जसं आपण सर्वेमध्ये पाहतो तसं काहीतरी तुमचं एक त्या ठिकाणी मॅन्युअल वगैरे असणार आहे ना. ते त्या ठिकाणी 25 मार्क्सचं असणार आहे. मिनिमम त्या ठिकाणी इथे 10 मार्क्स दिलेले, मॅक्झिमम 25 मार्क्सचं, म्हणजे 25 मार्क्स पैकी तुम्हाला जे काही मार्क्स आहे ते पडतील है ना, हे मॅन्युअल मध्ये. त्यानंतर तुमचा SAPA आहे. SAPA जो आहे इथे 25च्या पुढे हॅशटॅग दिलेला आहे मित्रांनो. इंटरनल असेसमेंटला @ असतो आणि हॅशटॅग जो आहे तो ऑनलाईन एक्झामसाठी असतो. म्हणजे तुमचे प्रॅक्टिकलच्या बेसिसवरती तुम्ही जे प्रॅक्टिकल्स केलेले आहेत ऍडव्हान्स सर्विंगमध्ये, जे काही प्रॅक्टिकल केले असतील याच्या बेसिसवरती एक ऑनलाईन एक्झाम तुमची घेतली जाते. किंवा मग ज्या ठिकाणी हे @ वगैरे म्हणजे ऑनलाईन एक्झामिनेशन वगैरे नसेल तिथे इंटरनल असेसमेंट घेतलं जातं. @ जिथे असेल तिथे इंटरनल असेसमेंट असतं. किंवा असं असतं की काही ठिकाणी काही सब्जेक्टसाठी असेल ओरल एक्झाम घेतली जाते, म्हणजे एखाद्या दुसऱ्या कॉलेजचे वगैरे सर येतात आणि मग ते आपल्या कॉलेजला येऊन आपल्या सरांसमोर ज्यांनी आपल्याला तो सब्जेक्ट शिकवला त्यांच्या साईडला ते एक्सटर्नल एखादं सर येतात, ते ओरल वगैरे घेतात, असं पण असतं. तर हे त्या ठिकाणी प्रॅक्टिकल बेस्ड तुम्हाला त्या ठिकाणी ही ऑनलाईन एक्झाम असणार आहे 25 मार्कांची, ठीक आहे, SAPA मध्ये. त्यानंतर आहे SLA म्हणजे काय, सेल्फ लर्निंग असेसमेंट. सेल्फ लर्निंग असेसमेंट मध्ये काय असतं मित्रांनो, जसं उदाहरणार्थ ऍडव्हान्स सर्विंग मध्ये 5 युनिट्स आहेत. मग 5 युनिट वरती तुम्हाला सपोज काहीतरी प्रत्येक युनिट वरती सपोज 10 प्रश्न दिले, मग त्या 10 प्रश्नांवरती काहीतरी असाइनमेंट वगैरे लिहून या, चला हे प्रश्न घ्या, 10 प्रश्न याचे आन्सर्स लिहून आणा, असं काही असाइनमेंट असतील, ट्युटोरियल्स असतील, असं काहीतरी तुम्हाला दिलं जाणार आहे SLA मध्ये, सेल्फ लर्निंग असेसमेंट मध्ये. आता हे सगळं जर ऍड केलं, इथं पुन्हा याचं वेटेज आहे 25, याचं वेटेज आहे 25 मित्रांनो. थांबा, याचं वेटेज आहे 25 मार्क्सचं, ठीक आहे. हा, सो बघा हे 100 मार्क्स जे थिअरी मध्ये आहेत, त्यानंतर FAPR मध्ये 25, SAPA मध्ये 25 आणि SLA मध्ये 25, सगळे जर ऍड केलं तर टोटल आहे 175 पैकी तुमचा जो फायनल स्कोर आहे तो ऍडव्हान्स सर्विंग मध्ये येणार आहे मित्रांनो, ठीक आहे. चलो पुढे जाऊया. नेक्स्ट सिलेबस बद्दल. सो बघा मित्रांनो, सिलेबस मध्ये ऍडव्हान्स सर्विंग साठी जो सिलेबस आहे यामध्ये टॅकोमेट्रिक सर्विंग हा पहिला युनिट आहे. थेडोलाइट मध्ये स्टॅडिया हेअर्स फिक्स केले, अनालिटिक लेन्स फिक्स केले, तर आपण म्हणतो की टॅकोमीटरने काय करता येतं, तर थेडोलाइट मध्ये आपण असं म्हणतोय की थेडोलाइट मध्ये स्टॅडिया हेअर्स फिक्स केले तर म्हणतो टॅकोमीटर. हा जो टॅकोमीटर आहे हॉरिझॉन्टल डिस्टन्स आणि व्हर्टिकल डिस्टन्स मेजर करतो. जे रफ टेरेन्स असतात, जे हिली ग्राउंड्स असतात, तिथे आपण त्या ठिकाणी टॅकोमीटरचा वापर करतो. साधारणतः 16 मार्क्सचं वेटेज आहे बघा पहिल्या युनिटला. त्यानंतर कर सेटिंगचं वेटेज आहे 12 मार्क्स. म्हणजेच डिफरंट टाइप्स ऑफ द कर असतात. आपण काय करतो, जर 2 स्ट्रेट रोड असतील तर शार्प कॉर्नर्स तयार होतील, म्हणून आपण कर प्रोव्हाइड करतो. हॉरिझॉन्टल किंवा व्हर्टिकल कर असतात. मग इथे हे सिंपल सर्क्युलर कर, मग त्यामध्ये जे काही एलिमेंट्स आहेत ते स्टडी करायचे वगैरे आहेत. ऍडव्हान्स्ड सर्विंग मध्ये डिफरंट काही इक्विपमेंट्स आहेत है ना, ऍडव्हान्स सर्विंग इक्विपमेंट्स असतील काही, त्याच्याबद्दल आपल्याला माहिती पाहिजे. 16 मार्क्स. रिमोट सेन्सिंग, GPS आणि GIS 14 मार्क्स साठी आहे आणि एरियल सर्विंग अँड फोटोग्रामेट्री वरती 12 मार्क्सचं वेटेज आहे. असे टोटली 5 युनिट्स आहेत, त्यांचं वेटेज इथे दिलेलं आहे. यांच्याबद्दल डिटेल डिस्कशन आपल्या ह्या ऑनलाईन कोर्समध्ये आपण करणार आहे. अगदी कन्सेप्ट जे आहेत मित्रांनो, सगळे कन्सेप्ट क्लिअर होतील अशा पद्धतीने आपण स्मूथली जाणार आहे. आणि जो क्रक्स असतो ना, त्या पॉइंट, त्या टॉपिक वरचा जो क्रक्स म्हणजे काय समजून घ्यायचं त्याबद्दल, हे सगळं आपण बघणार आहे, ठीक आहे. चलो पुढे आहे बघा मित्रांनो, तुमची जी 70 मार्काची जी एक्झाम असते है ना, तुमची जी एंड सेमिस्टर एक्झाम मी म्हटलं किंवा फायनल एक्झाम म्हणतो ती 70 मार्कांची असते, बरोबर आहे. ही 70 मार्क्सची जी एक्झाम आहे त्याचा जो पेपर आहे ना, जो MSBT पेपर सेट करते, तो MSBTचा पेपर कसा असतो बघा. टोटल आहे ना तुम्हाला असे 6 प्रश्नांचे सेट असतात. 1 2 3 4 5 6 असे 6 क्वेश्चनचे सेट आहे. मग पहिला जो सेट आहे क्वेश्चनचा, यामध्ये टोटल 7 क्वेश्चन आहे. यापैकी कोणतेही 5 तुम्ही अटेम्प्ट करू शकता. प्रत्येक प्रश्नाला 2 मार्कांचा वेटेज आहे. प्रत्येक प्रश्नाला 2 मार्कांचा वेटेज आहे. कोणतेही 7 पैकी कोणतेही 5 प्रश्न तुम्ही अटेम्प्ट करू शकता. मग 5 प्रश्न अटेम्प्ट केले, प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क, 5 मल्टिप्लाइड बाय 2 करा, 10 मार्क्स तुम्हाला इथे मिळणार आहे, ठीक आहे. त्यानंतर सेकंड जो सेट आहे मित्रांनो, टोटल 4 क्वेश्चन असतात सेकंड सेट मध्ये. यापैकी कोणतेही 3 तुम्ही अटेम्प्ट करू शकता. 4 मार्काला एक प्रश्न असतो. जर तुम्ही कोणतेही 3 अटेम्प्ट केले तर तुम्हाला 12 मार्क्स मिळू शकतात. त्यानंतर कोणतेही 3 अटेम्प्ट करा, 4 पैकी 4 मार्काला एक प्रश्न आहे, 12 मार्क्स मिळतील. असं तुम्ही सगळ्या त्या ठिकाणी या सेटमध्ये नाही, बाकी 12 मार्क्स साठी आहे. 5 प्रश्नांपैकी 3 अटेम्प्ट करा चौथ्या सेटमध्ये,
3 प्रश्नांपैकी 2 अटेम्प्ट करा 5व्या सेटमध्ये आणि 3 प्रश्नांपैकी कोणतेही 2 अटेम्प्ट करा 6व्या सेटमध्ये. मग इथे वेटेज दिलेलं आहे 4 मार्कासाठी एक प्रश्न, 6 मार्कासाठी एक प्रश्न, 6 मार्कासाठी एक प्रश्न आणि त्यांचे टोटल मार्क्स दिलेले आहे. सगळ्यांचे ऍडिशन केली तर 70 मार्क्स बनतं. तर असं त्या ठिकाणी तुमचा बोर्डाचा पेपर असणार आहे. त्यामध्ये 6 सेट असणारे क्वेश्चनचे किती प्रश्न किती अटेम्प्ट करायचे इथं वरती पेपरवरती दिलेलं असतं. ठीक आहे, चला बघा पुढे जाऊया मित्रांनो. सो जो आपण सिलेबस बघितलेला आहे मित्रांनो, टॅकोमेट्री असेल, कर्व सेटिंग असेल किंवा ऍडव्हान्स सर्विंग इक्विपमेंट असतील, जीआय जीपीएस किंवा एरियल फोटोग्रामेट्रिक सर्वे असेल, या संपूर्ण जो सिलेबस आहे त्यावरती आपण ऑनलाईन कोर्स लॉन्च करत आहे आपल्या गुरुकुल इंजिनिअरिंग अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती. त्यामुळे हा जो ऑनलाईन कोर्स आहे हा जर तुम्हाला संपूर्ण बघायचा असेल, ऑलमोस्ट ज्या मुलांना सपोज सब्जेक्ट अवघड वाटतो, अगदी इझी करून सांगण्याचं काम जे आमचं आहे ते आम्ही तुम्हाला या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर देणार. दुसरी गोष्ट, तुम्हाला त्या ठिकाणी मी म्हणेल की मॅक्झिमम मार्क्स कसे मिळवता येतील यावरती फोकस करायचा आहे. हे मॅक्झिमम मार्क्स, काही मुलांना कदाचित सब्जेक्ट अवघड जातोय, सब्जेक्ट बॅकलॉग राहतोय, मग तो सब्जेक्ट कसा काढायचा आपल्याला, कशा पद्धतीने आपण तो सब्जेक्ट समजून घेऊन कसं लिहायचं आहे, हे सगळं डिस्कशन आपल्या ह्या ऑनलाईन कोर्समध्ये करणार आहे. तर मित्रांनो, आपल्या ह्या ऑनलाईन अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती ऍडव्हान्स सर्विंग सब्जेक्ट जो आहे तो मी शिकवणार आहे आणि साधारणतः या सब्जेक्टमध्ये तुम्हाला जे काही मार्क्स लागतात, जे की तुम्हाला मी असं म्हणेल की आपलं मॅक्झिमम टार्गेट, जसं थिअरी सब्जेक्ट्स असतात, जसं 100 मार्काचा सब्जेक्ट आहे तर 100 मार्कामध्ये 70 मार्क जे आहे हे एंड सेमिस्टर किंवा फायनल सेमिस्टरला आहे आणि 30 मार्काचे जे क्लास टेस्ट आहे त्यामध्ये जसं मॅक्झिमम मार्क्स मिळवण्याचं टार्गेट आपल्याला ठेवायचं आहे. जास्तीत जास्त मार्क्स मिळवले तर कुठे हे कन्सेप्ट कामात येतील, तर मी जसं सांगितलं की डिप्लोमा नंतर जॉब करायचे तिथे येतील, किंवा इंजिनिअरिंग कॉलेज चांगलं मिळवायचं आहे, गव्हर्नमेंट कॉलेज मिळवायचं आहे तिथे ऍडमिशनसाठी कामात येतील. हे मार्क्स जे आहेत, म्हणजे तुम्ही म्हणणार की सेकंड इयरलाच आहे सर, याच्यावरून काय, सेकंड इयरचे कन्सेप्ट कुठे ना कुठे तुम्हाला थर्ड इयर मध्ये किंवा थर्ड इयर आणि सेकंड इयर आणि फर्स्ट इयर या सगळ्या ऍज अ इंजिनियर म्हणून बनताय तुम्ही, तर जॉब लाईफ मध्ये तुम्हाला याचं हेल्प होणार आहे. तर कुठे ना कुठे हा सब्जेक्ट जो आहे तुम्हाला कामात येणार आहे. ठीक आहे मित्रांनो. आता बघा, गुरुकुल इंजिनिअरिंग अकॅडमीचं ऑनलाईन ऍप आहे. गुरुकुल इंजिनिअरिंग अकॅडमीचं ऑनलाईन ऍप प्ले स्टोर वरून डाउनलोड करा, गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करा. जर सपोज तुम्हाला ऍप डाउनलोड करण्यामध्ये कुठलाही प्रॉब्लेम येत असेल तर आपल्या अकॅडमीचा हा फोन नंबर आहे 9730541561. मनोज भोजने सर असतील, ते त्या ठिकाणी कॉल रिसिव्ह करतील किंवा तुम्ही त्यांना व्हॉट्सअप मेसेज करू शकता. 8668932640 हा आपला अकॅडमीचा व्हॉट्सअप नंबर सुद्धा आहे, किंवा कॉलिंग पण करू शकता, है ना. सो अशी हे 2 कॉन्टॅक्ट नंबर आहे. तुम्हाला ऑनलाईन ऍप डाउनलोड केल्यानंतर तो कोर्स कसा परचेस करायचा या संपूर्ण माहिती जी आहे तिथे दिल्या जाईल. ठीक आहे, चालेल मित्रांनो. MSBTच्या केस स्कीम अनुसार संपूर्ण सिलेबस आपण बघणार आहे. आपल्या मित्रांपर्यंत हा कोर्स तुम्ही नक्की पहिले तुम्ही डेमो बघा, तुम्ही लेक्चरला एनरोल करा. लेक्चर्स एनरोल केल्यानंतर तुम्हाला आवडलं तुम्ही इतर तुमच्या मित्रांना देखील त्या ठिकाणी सांगा की हा कोर्स घ्यायचा आहे. ठीक आहे, याच्यातून तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे मित्रांनो. चालेल, तर आता जो आपला नेक्स्ट लेक्चर असेल त्या नेक्स्ट लेक्चर पासून आपण डायरेक्टली आपले जे टॉपिक्स आहे, जसे की फर्स्ट टॉपिक टॅकोमेट्रिक सर्वे, याला सुरुवात करणार आहे. अगदी मजेमध्ये अगदी गंमतशीर आपण या सगळ्या गोष्टी समजून घेणार आहे, अगदी सोपं करून सगळं समजून घेणार आहे आणि जास्तीत जास्त मार्क्स मिळवणार आहे. ओके मित्रांनो, भेटू आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू, चलो बाय बाय.